खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे या सत्रात आपल्या सोबत असणार आहेत. मी माझे सहकारी विलास बळे यांना विनंती करते. न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे खरं तर त्यांच्याशी परिसंवाद साधतील. आणि धन्यवाद. आता पुढची सूत्र मंदार सरांकडे. येत्या दशकात महाराष्ट्राच्या विकासाची दिशा काय आणि महाराष्ट्र कसं अग्रगण्य राज्य राहील या संदर्भात राजकीय नेत्यांच्या काय संकल्पना आहेत या आपण या परिसंवादात जाणून घेतोय. आणि आता पुढची सूत्र मंदार फणसे यांच्याकडे. नमस्कार, मी मंदार फणसे आणि आपण अजेंडा महाराष्ट्राच्या या चर्चासत्रात दिवसभर वेगवेगळ्या नेत्यांकडनं वेगवेगळ्या भूमिका आपण ऐकत आहोत. महाराष्ट्राची येती 10 वर्ष कशी असतील याबद्दल आपण सगळ्यांकडनं ऐकलं. आता असाच एक आश्वासक चेहरा आपल्यासोबत आहेत. डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार, शिवसेना पक्षाचे आणि त्याचबरोबरीनं अर्थातच जे आत्ताचे आपले मुख्यमंत्री आहेत एकनाथ संभाजी शिंदे यांचे सुपुत्र. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आता खरं तर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडनं खूप विविध विषयांवरती आम्हाला प्रश्न विचारायचे आहेत आणि त्यांच्याकडनं ऐकायचं आहे, समजून घ्यायचं आहे नेमकं काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यांचं स्वतःचं एक तरुण नेता म्हणून आकलन काय या आत्ताच्या सगळ्या परिस्थितीच्या संदर्भामध्ये. स्वागत आहे तुमचं डॉक्टर श्रीकांत. आणि खरं तर महत्त्वाचा आत्ता विषय असा आहे की एकीकडे महाराष्ट्रात राजकारण अतिशय तापलेलं आहे, निवडणुकीचे वारे वाहत आहेत. निवडणुका कुठल्याही क्षणाला आता येणाऱ्या काळामध्ये जाहीर होतील आणि तुम्ही एका 3 महिन्यापूर्वी निवडणुकीला अतिशय जोरदारपणे सामोरं गेलेला आहात. हे जे निवडणुकीचं वातावरण महाराष्ट्रात आता येणाऱ्या काळात दिसणार आहे याच्यामध्ये तुमचा जोश कसा आहे? धन्यवाद मंदारजी आणि धन्यवाद न्यूज 18 लोकमतचे की आपण मला इथे आमंत्रित केलं. आणि आता आपण निवडणुकीच्या काळामध्येच आहोत. निवडणुका आता कधीही लागतील आणि त्या निवडणुकीसाठी पूर्णपणे महायुती जी आहे ती सज्ज आहे. हाऊ इज द जोश विचारलं तर हाय सर. मला वाटतं आमचा जोश चांगला आहे, मुख्यमंत्री मोदयांचा जोश चांगला आहे, उपमुख्यमंत्री मोदयांचा जोश चांगला आहे आणि या महाराष्ट्रातील जनतेचा देखील जोश हा चांगला आहे, महायुतीच्या बाजूनी आहे. आणि महायुती ज्या प्रकारे काम करते गेल्या 2.5 वर्षामध्ये जी कामं मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झाली त्या कामांवरती विश्वास ठेवून आम्ही या निवडणुकीला सामोरे जातो आणि पूर्ण विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची जनता महायुतीच्या बाजूने जी आहे ती उभी राहील. ज्या पद्धतीनं गेले काही काळ म्हणजे तुम्हाला जी काही 2-2.5 वर्ष मिळालेली आहेत या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये एक प्रचंड झंझावात कामांचा कार्यक्रमांचा तुम्ही स्वतः अनुभवलेला आहे. एक वेगळ्या भूमिकेमध्ये आम्ही तुम्हाला बघतोय. खूप कमी वेळामध्ये तुम्ही खूप मोठी जबाबदारी पक्ष नेतृत्व असेल, संघटन असेल या सगळ्या पातळींवरती निभावत आहात. पण या सगळ्या बरोबरीनं एक सबबमध्ये आम्ही सुद्धा स्वतः सबबमध्ये राहतो. उपनगरांमध्ये राहणारा माणूस आणि उपनगरांचे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. अशा वेळेला उपनगर ज्या प्रचंड प्रमाणामध्ये ही जी ग्रोथ आहे महाराष्ट्रामध्ये बरेच वेगवेगळ्या प्रांतातनं माणसं येत आहेत. या ग्रोथला तिकडे जी अडचणी निर्माण झालेल्या आहेत सगळं कोलॅप्स एक स्वरूपाचं एक चित्र होतं. जी कामं चालू आहेत आता त्या कामांबद्दल तुम्ही स्वतः खूप लक्ष देत आहेत. ती कामं वेगवेगळ्या पद्धतीनं अजूनही जवळजवळ पूर्ण झालेत, काही अर्धवट आहेत. अशा वेळेला ही कामं येत्या 5 वर्षात येत्या 10 वर्षात नेमका कसा बदल घडवून आणतील असं तुम्हाला वाटतं? खूप चांगला प्रश्न मंदारजी आपण विचारला आणि उपनगराचा प्रश्न विचारला आमच्या आवडीचा. कारण की मुंबईच्या पुढे देखील लोक राहतात, मुंबईच्या पुढे देखील शहरं आहेत आणि मला वाटतं या मुंबईमध्ये जी लोक कामं करतात ती राहायला जी आहे ती डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, ठाणे अशा सगळ्या उपनगरांमध्ये राहतात. काही लोक वेस्टर्नमध्ये राहतात कारण की मुंबईमध्ये सगळे ऑफिसेस आहेत, शासकीय पण काम इथेच चालतं. आणि अशा उपनगरांना स्ट्रेंथन करण्यासाठी
आतापर्यंत जे लक्ष दिलं गेलं नव्हतं ते गेल्या 2-2.5 वर्षामध्ये, आणि जेव्हा साहेब युडी मिनिस्टर होते मान्य मुख्यमंत्री महोदय, तेव्हापासून ह्या उपनगरांना स्ट्रेंथन करण्यासाठी तिकडचं कम्युटेशन सोपं करण्यासाठी काम सुरू झालं. आणि आज जर आपण पाहाल की मुंबईमध्ये तर मोठे मोठे प्रकल्प होत आहेत. कोस्टल रोड होतोय, त्याचबरोबर MTHL आहे. बघा, MTHLनी सगळ्यात हा मोठा, देशातील सर्वात मोठा सागरी महामार्ग, आणि तो नवी मुंबईला जोडतो. म्हणजे 2 शहरं जी आहेत ती अगोदर 2 तासाच्या अंतरावरती होती, ती 20 मिनिटाच्या अंतरावरती आली. तसंच आता उपनगरामध्ये सगळ्यात जास्त लोक जी आहेत ती रेल्वेने प्रवास करत असतात, रोडवेजनी प्रवास करतात. तर त्याही शहरांना मेट्रोशी कसं जोडलं जाईल, रेल्वेचं अजून सक्षमीकरण कसं करता येईल. आपण पाहिलं असेल की जेव्हापासून NDAचं सरकार केंद्रामध्ये आलं तेव्हा रेल्वेवरती सगळ्यात जास्त खर्च झाला, आणि रेल्वेला सक्षम कसं करता येईल. माझा मतदारसंघ घ्या फॉर एक्झाम्पल, सगळ्यात जास्त कामं गेल्या 10 वर्षामध्ये मी माझ्या मतदारसंघामध्ये करू शकलो. 5वी-6वी लाईन असेल, 3री-4थी लाईन असेल, हे कधीच झालं नव्हतं. गेले अनेक वर्ष लोक वाट बघत होते की कधी होईल कधी होईल. फक्त लोक वेळ का झाला होता तुम्हाला असं वाटतं, इतका वेळ झाला या सगळ्या गोष्टींना, संपूर्ण हे सगळं आता म्हणजे ज्यांनी पायापालट होण्यासाठी? ज्यांनी वेळ लावला 2014च्या अगोदर, हा प्रश्न तर खरं त्यांना तुम्ही विचारला पाहिजे. कारण की 2014 मध्ये जेव्हा मोदी सरकार आलं, NDAचं सरकार आलं, तेव्हा सगळ्यात जास्त काम हे रेल्वेमध्ये झालं, माझ्या मतदारसंघामध्ये झालं. आणि त्याचबरोबर रस्त्यांवरती सगळ्यात जास्त फोकस देखील आम्ही केला. आज माझ्या मतदारसंघामध्ये टनल होतोय, ऐरोली काटई हा ऍक्सेस कंट्रोल रोड. कधी विचार केला होता की महामार्ग उपनगरामध्ये कधी ऍक्सेस कंट्रोल रोड होईल? तो ऍक्सेस कंट्रोल रोड होईल. डोंबिवली ते नवी मुंबई माणूस जो आहे तो 10-15 मिनिटांमध्ये पोहोचेल. त्याचबरोबर हा जो आता कोस्टल रोड आहे, हा कोस्टल रोड विरारपर्यंत आपण घेऊन जातोय. बोरिवलीचा टनल जो आहे तो सँक्शन झालाय, त्याचं काम सुरू झालंय. त्याचबरोबर ठाण्याचा कोस्टल रोड जो विरारपर्यंत येणार आहे. म्हणजे हा कोस्टल रोड जो विरारपर्यंत जातोय त्याला ठाण्याचा कोस्टल रोड अटॅच होणार आहे. आणि त्याचबरोबर जो फ्रीवे चेंबूरपर्यंत आहे तो ठाण्यापर्यंत जातोय, आणि तो फ्रीवे तोच MTHL ला जॉईंट होतोय. आणि तिथून MTHL वरून जो आहे तो एक अंडरग्राऊंड टनल हा आपला नरिमन पॉइंट वरती येतोय, आणि नरिमन पॉइंट वरून कोस्टल रोडनी थेट सीलिंग वरून पुन्हा विरारपर्यंत जाता येते. म्हणजे लक्षात घ्या, मुंबई आणि उपनगराला पूर्ण कनेक्ट करण्यासाठी एक आउटर रिंग. कधी कोणी विचार केला नव्हता की मुंबईमध्ये आउटर रिंग होईल, पण आज पहिल्यांदा या मुंबईमध्ये आउटर रिंग जी आहे त्याची सुरुवात देखील झालेली आहे. हे काम जे आहे, हे अचिव्हमेंट जे आहे ते गेल्या 2 वर्षांमध्ये आम्ही केलेलं आहे की उपनगराला मुंबईच्या जवळ आणण्यासाठी ही सगळी कामं जी आहेत ही गेल्या 2 वर्षांमध्ये केली. तुम्हाला मी सांगेन, आता नवी मुंबईचं एअरपोर्ट होतंय. आता नवी मुंबईचं जेव्हा एअरपोर्ट होईल तेव्हा सगळी हळूहळू जे आहे हे तिथे देखील डेव्हलपमेंट होईल. तिथे देखील तुमचे ऑफिसेस शिफ्ट होतील. तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये नैनाचा प्रकल्प आहे तो त्या ठिकाणी शिफ्ट व्हायला सुरुवात होईल. कारण की एप्रिलमध्येच नवी मुंबईचं एअरपोर्ट जे आहे ते कार्यान्वित होते, सुरू होतंय. आता त्या नवी मुंबई एअरपोर्ट पासून, आता जे तुम्ही उपनगराचा प्रश्न काढला, तर माझा मतदारसंघ हा अंबरनाथ बदलापूरपर्यंत जातो. तिथे आम्ही एक ऍक्सेस कंट्रोल रोड करतोय. म्हणजे नवी मुंबई पासून ते थेट बदलापूरपर्यंत असा हा ऍक्सेस कंट्रोल रोड, ज्यांनी एका शहरातून, आता काय होतं उपनगरामधून समजा बदलापूरच्या व्यक्तीला, इथे तुमच्या चॅनलमध्ये पण खूप लोक बदलापूरचे डोंबिवलीचे राहतात, तर प्रत्येकाला हॉप करून यावं लागतं. बदलापूरच्या व्यक्तीला जर यायचं असेल ठाण्याला तर बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, ठाणे, मग मुंबई, मग नवी मुंबई. ठाण्यावरून हा ऍक्सेस कंट्रोल रोड आम्ही करतोय की थेट नवी मुंबईवरून हा पॅरलल रोड ह्या सगळ्या शहरांना जाणार, आणि तो थेट बदलापूरवरून नॅशनल हायवेला जॉईंट होणार. म्हणजे वी आर क्रिएटिंग अ लूप अराउंड दी सिटीज. म्हणजे एका शहरातून बाहेर जर निघायचं असेल हायवेवरती, ऍक्सेस कंट्रोल रोडवरती, तर त्याला 10 ते 15 मिनिटापेक्षा जास्त लागणार नाही. मला वाटतं हे विजन जे आहे, हे विजन ठेवून आम्ही काम सुरू केलं, आणि त्या विजनला जो आहे तो आज आकार येतोय. हेच आपलं अजेंडा महाराष्ट्राचा, विजन महाराष्ट्राचा. मला वाटतं हे जोपर्यंत एक मुख्यमंत्री, एक नेतृत्व विजनरी नसतो तोपर्यंत एवढा सगळा विचार करू शकत नाही. आता उपनगर जो लोकांना पहिलं लांब वाटायचं, डोंबिवली कुठे डायरेक्ट कुठे गावात चाललं का, बदलापूर, कर्जत तर म्हणजे दूरची बात राहिली. पण ह्या सगळ्या ऍक्सेस कंट्रोल, ह्या अशा सगळ्या आउटर रिंगमुळे उपनगर देखील जे आहे हे जवळ येईल. आणि डिसेंट्रलायझेशन ज्याला आपण म्हणतो की तिथल्या तिथे जे आहे ते लोक देखील तुमची मुंबईमधून, आता ठाणं पण, मुंबईचे लोक ठाण्याला शिफ्ट झाले, तर ठाण्याचे लोक पुढे शिफ्ट व्हायला लागले, कारण की परवडणारी घरं तिथे मिळतात. तर या MTHL मुळे आणि ह्या रिंग
ऍक्सेस कंट्रोल रोड्समुळे लोक देखील जिथे परवडणारी घरं आहेत तिथे राहू पण शकतात आणि तिथून कम्यूट पण करू शकतात. त्याचा वेळ जो आहे हा मुंबईकरांचा सगळ्यात जास्त वेळ जो आहे तो ट्रॅफिकमध्ये जातो. सकाळी बिचारा निघतो, ट्रेन पकडतो, तो धक्काधक्कीचा धक्के खात जो आहे तो ऑफिसपर्यंत पोहोचतो, संध्याकाळी दमला की परत तो जातो, फक्त झोपायला घरी जातो. पण त्याला चांगली लाईफ, क्वालिटी ऑफ लाईफ आणि क्वालिटी टाईम जर द्यायचा असेल तर ह्या असे सगळे रोड जे आहे, हे कम्युटेशन जे आहे, इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला उभं करायला लागेल. आत्ताचं उदाहरण आहे, कोस्टल रोड कनेक्ट केला सिलिंकला. लोकांना अगोदर कोस्टल रोड उतरून परत सिलिंगला कनेक्ट व्हायला 20 मिनिटं लागायची. ती 20 मिनिटं आता वाचली. थेट जो आहे तो सिलिंगवरून थेट व्यक्ती बँड्रापर्यंत BKC पर्यंत पोहोचतोय, पुढे पोहोचतोय. पण आज दिवसभर ज्या पद्धतीनं चर्चा सुरू होत्या त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा समोर आला की ह्या सरकारने ज्या पद्धतीनं कामं करायला सुरुवात केली आहे, वेगवेगळ्या लोकहिताच्या ज्या काही योजना आल्यात, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, तर त्यासाठीचा पैशाचा प्रश्न आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तो पैसा सरकारी तिजोरीत नसणार आहे. कारण 46,000 कोटी रुपये अशा प्रकारे सरकारने एका फटक्यात खर्च करायचं ठरवलं. बघा, मला वाटतं जेव्हा असल्या कुठल्या वेलफेअर स्कीम्स येतात तेव्हा ऑपोजिशनच्या पोटामध्ये नक्की गोळा येतो आणि त्रास होतो त्यांना. आणि मला वाटतं महाराष्ट्र इतका मोठा राज्य आहे, महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर वेलफेअर स्कीम्स हे बॅलन्स असलंच पाहिजे. मी म्हणत नाही की छोट्या मोठ्या राज्यांमध्ये पण वेलफेअर स्कीम जे आहेत ते सुरू झाले पाहिजे. त्या राज्याची जर सक्षम परिस्थिती असेल तर वेलफेअर स्कीम जे आहेत ते झाल्या पाहिजे. कारण की वेलफेअर स्कीम्सनी आता जर बघा, आता तुम्ही बोलताय की लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, 1,500 रुपये आपण देतोय. 3,000 दिले पहिल्या एका ह्याच्यामध्ये, नंतर आता 4,500 रुपये अकाउंट्समध्ये गेले. कधीच कोणी विचार केला नव्हता त्या महिलेबद्दल. का महिलांनी फक्त घरातच बसायचं का? त्यांनी उद्योगधंदा करायचा नाही का? त्यांच्यामध्ये पण खूप पोटेन्शियल आहे. आज महिला बचत गट एवढा सक्षम का आहेत आणि एवढ्या सक्सेसफुल का आहेत? कारण की त्यांना जे लोन मिळतं ते लोनचं त्यांच्या व्यवसायातून ते परतफेड करण्याची क्षमता जी आहे ती महिला ठेवते. कारण की एक महिला जी आहे ही घराचा पूर्ण कारभार सांभाळते. कितीही तिचं बजेट असलं तरी एक महिला जी आहे ती त्या मुलाची फीज असेल, दवा असेल, त्याचबरोबर बाकी सगळ्या गोष्टी असतील, कुठे बाहेर जायचं आहे त्यातून पैसे काढायचे आहेत, हेल्थसाठी पैसे ठेवायचे आहेत, हे महिला बरोबर करते. तर महिलेला सक्षम करण्याचं जेव्हा आम्ही पाऊल उचललं, आज महिला ज्या आहेत त्या 3,000 रुपयामधून पण लोक जे आहेत आपला उद्योगधंदा उभारतायत. लोक आता आमच्याकडे उदाहरण आहेत, भरपूर उदाहरणं आहेत की बाबा कोणीतरी घुंगरू विकत घेतले, एका गणपतीच्या 10 दिवसामध्ये त्याचे 1,500चे 10,500 रुपये केले. तुम्ही पण ती स्टोरी दाखवली. त्याचबरोबर काही लोकांनी जे आहे ते हातगाडी घेतली, त्यांचा धंदा तिथे सुरू केला. तर व्यवसायाला चालना देण्याचा आहे आणि हे अल्टिमेटली इकॉनॉमीमध्येच येणार आहेत पैसे, रोलिंग सुरू होणार आहे. आता 1,500 रुपये. तुम्हाला वाटतं ही जी सगळी लाडकी बहीण योजना जी आहे ती खऱ्या अर्थाने तुम्हाला येणाऱ्या काळात सत्ता देणार आहे पुढच्या काही? बघा, योजना जेव्हा आम्ही सुरू करतो किंवा इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही डेव्हलप करतो, हे कुठेही लक्षात ठेवून नाही की बाबा या योजनेतून काय एवढे मतं आम्हाला मिळतील म्हणून आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करतोय. आज आम्ही लांबवरची इंटिरियरची गावं पण आम्ही जोडायचं काम केलेलं आहे. जिथे आता मतं मिळत नाही तिथे देखील रस्ते करण्याचं काम करतोय. आता आम्ही एकच फोकस ठेवून करतो की आमचा मतदार कुठे आहे, आमचा वोट बँक कुठे आहे, त्यालाच आम्ही मतदान करण्यासाठी फोकस केलं पाहिजे आणि त्यालाच योजना दिला पाहिजे. नाही, या योजनेमध्ये सगळे फायदा घेणार आणि योजना बाय कोणाच्या येणाऱ्या काळामध्ये मतदान मिळावं याच्यासाठी बिलकुल नाही. महिलेला सक्षम करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आम्ही आणल्या आणि हे अगोदर कोणी करू शकलं नाही. आज महाराष्ट्र एवढा मोठा राज्य आहे, इन्फ्रास्ट्रक्चर, गुंतवणूक येते. FDI मध्ये आपण नंबर 1 आहोत. 52% गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आहे. आणि हे मी नाही बोलत आहे, हे RBIचे आकडे जे आहेत ते सांगते. ते सरकार नाही आकडे काढत. गेल्या 2 वर्षांमध्ये FDI मध्ये नंबर 1 जो आहे तो महाराष्ट्र आहे. आणि जेव्हा FDI मध्ये नंबर 1 आहे, नवीन नवीन इंडस्ट्रीज येतील, नवीन नवीन पार्क्स डेव्हलप होतील, त्याच्यातून जे आहे ते गुंतवणूक येईल, त्याच्यातून पैसे येतील. पैसे आल्यानंतर आपोआप चालना जी आहे ती महाराष्ट्राला त्याची आर्थिक परिस्थिती जी आहे ती चांगलीच होणार आहे. आता हे 46,000चं एकदम जे बागुलबुवा करून ठेवलाय की 46,000, मला वाटतं अगोदर ज्यांनी 2.5 वर्षामध्ये घरात बसून सरकार चालवलं त्यांना कसं काय एक्सप्लेनेशन करायचं मला तेच कळत नाही. आज आम्ही जे आहे हे 46,000 कोटी रुपये असेल किंवा वर्षाची गुंतवणूक असेल त्याच्यामध्ये की किती लागणार आहे बजेट, हे सगळा जो आहे हा मागचा पुढचा विचार करून या योजनेसाठी जे आहे हे पैसे जे आहेत जमा केलेले आहेत, या योजनेसाठी आम्ही पैसे देतोय. आणि त्याच्यामध्ये कुठेही आर्थिक परिस्थिती बिघडेल महाराष्ट्राची हे सगळ्या गोष्टी
डोक्यात ठेवूनच, कारण की पुढच्या 5 वर्ष देखील आम्हालाच यायचंय. पुढचं 5 वर्ष देखील जे यायचंय की आहे येणार? 100% येणार. 100% येणार. ज्या प्रकारे आम्ही काम केलेलं आहे, 2.5 वर्षाचा कालावधी, तुम्ही फक्त डोळे मिटा, 2.5 वर्षाचा कालावधी विचार करा आणि या 2 वर्षाचा कालावधी विचार करा. 2.5 वर्ष मुख्यमंत्री कुठे असायचे, या 2 वर्षामध्ये मुख्यमंत्री कुठे कुठे फिरतात त्याचा विचार करा. 2.5 वर्षामध्ये कुठले निर्णय घेतले त्याचा विचार करा. आता 2 वर्षामध्ये किती रेकॉर्ड तोड निर्णय घेतले, 2.5 वर्षामध्ये किती आपण कॅबिनेट जे आहे त्या फेसबुकवरून केल्या, आता किती कॅबिनेट केलं त्याचा विचार करा. 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री महोदय किती फिरले अगोदरच्या, आता 2 वर्षामध्ये हा पूर्ण महाराष्ट्र किती वेळा पालथा घातला त्याचा तुम्ही हिशोब काढा. तर तुम्हाला जो आहे हा प्रॉपर तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे मिळेल. एक म्हणजे मला खरं तर वैयक्तिक प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत काही, कारण खूप म्हणजे बऱ्याच जणांच्या मनात हे प्रश्न आहेत. ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री काम करतायत, सकाळी अक्षरशः सकाळपासून ते मध्यरात्री, काय कधी कधी पहाट होते, तुम्ही त्यांच्याबरोबर असता, कशा पद्धतीनं तुम्ही हा सगळा म्हणजे जो झंझावात आहे एक प्रकारे कामांचा, तुम्ही त्याच्याशी असे पुरून कसे त्याच्यामध्ये उरतात, ही एनर्जी कशी तुम्ही टिकवून ठेवता त्यात? बघा, मुख्यमंत्री महोदय अगोदरपासून त्यांना सवय आहे, दिघे साहेबांची तशी सवय होती, रात्रभर त्यांचा दरबार चालू असायचा. रात्रभर जे आहे ते लोक लास्ट लोकल पकडून यायचे आणि फर्स्ट लोकल पकडून परत जायचे. रात्रभर दिघे साहेब ऑफिसमध्ये बसायचे, लोकांना अटेंड करायचे. तेव्हापासून मला वाटतं शिंदे साहेबांना ती सवय जी आहे ही लागलेली आहे. आणि तेव्हापासून म्हणजे एक कार्यकर्ता म्हणूनच मी पूर्ण स्ट्रगल जे आहे हे जवळून पाहिलेलं आहे शिंदे साहेबांचं लहानपणापासून. बघा, मला शिंदे नेहमी साहेबांचं की तुमच्या वडिलांचं स्ट्रगल कोणाचं पाहिलं तुम्ही? बघा, लोकांना वाटतं फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, पण शिंदेसाहेब जेव्हा नगरसेवक नव्हते तेव्हापासून आम्ही पाहिले, शाखा प्रमुख झाले, नगरसेवक झाले, नगरसेवकातून सभागृह नेते झाले, आमदार झाले, विरोधी पक्ष नेते झाले आणि आज मुख्यमंत्री झाला. हा जो प्रवास आहे हा थक्क करणारा प्रवास आहे. पहिल्यापासून जे आहे ते रात्रभर, म्हणजे ते कधीच आमच्या कुठल्या तरी चॅनलला मी गेलो होतो तेव्हा मी म्हणालो होतो की आमच्या वाटेला शिंदेसाहेब, माझे वडील जे आहे ते खूप कमी आले, पण लोकांच्या वाटेला खूप चांगलं जास्त गेले. पण आज त्याचा आम्हाला अभिमान वाटतो की ज्या प्रकारे शिंदेसाहेब काम करत होते अगोदरपासून, जे विजन ठेवून, आज ती जी मेहनत शिंदेसाहेबांनी केली, आज ती मेहनत त्यांना मुख्यमंत्री पदापर्यंत घेऊन गेली. आणि आज मुख्यमंत्री झाल्यानंतर तर म्हणजे 18 तास, 19 तास जे आहे शिंदेसाहेबांना कमी आहेत. तुम्ही खूप वेळा वर्षावरती आला असाल, वर्षावरती कधीही या, कुठल्याही वेळी या, हजारो लोक जे आहेत ते वर्षावरती असतात. लोक जी आहेत ही कामं घेऊन येतात, आम्ही त्यांना भेटत असतो, कारण की त्यांना एक होप आहे आणि विश्वास आहे की इथे गेल्यानंतर माझं काम होणारच आहे, कारण की मुख्यमंत्रीपर्यंत गेल्यानंतर काम नाही झालं तर कोणाकडे काम होणार. पण हा मुख्यमंत्री जो आहे हा पूर्ण वेळ, जोपर्यंत शेवटचा व्यक्ती त्या वर्षामधून जात नाही रात्री, त्या शेवटच्या व्यक्तीला भेटल्याशिवाय तो जाऊन झोपत नाही. तर पहाटे 3 पण वाजतात, 4 पण वाजतात, आणि हे रोजची परिस्थिती. आणि मुख्यमंत्री झाल्यापासून तर खूप जास्त रोजचे 3-4 लोकांना आता प्रश्न पडलाय की शिंदे साहेब झोपतात कधी, उठतात कधी. आता त्यांचं बघा, कॅटरॅक्टचं ऑपरेशन झालं 2 दिवसा अगोदर. आता कुठल्या व्यक्तीचं ऑपरेशन झालं तर आईचं इन्फेक्शन, आईचं तर एकदम म्हणजे जेव्हा ऑपरेशन होतं तर सगळ्यात जास्त प्रिकॉशन घ्यावं लागतं, इन्फेक्शन होतं लगेच. पण त्याची पर्वा न करता दुसऱ्या दिवसापासून ते कामाला लागले. चष्मा घालतात. आम्ही त्यांना, मी ॲडवाईस करतो की बाबा हे तुम्ही थोडंसं आरामात घ्या, आता इलेक्शन्स आहेत त्याच्यासाठी थोडंसं आराम आता केला तरी चालेल. पण नाही, त्यांचे कमिटमेंट जे आहेत, त्यांचा जो अगोदरचा शेड्यूल आहे तो शेड्यूल बिघडला नाही पाहिजे. कोणाला जी कमिटमेंट दिली आहे ती कमिटमेंट फुलफिल झाली पाहिजे. त्याच्यासाठी जे आहे ते स्वतःच्या जीवाचा पण पर्वा न करता, विचार करत नाही आणि काम करतायत. तुम्ही स्वतः डॉक्टर आहात आणि शल्यविशारद आहात. अशा अर्थाने मी तुम्हाला विचारतोय की आत्ताची जी ही सगळी राजकीय परिस्थिती आहे, तुम्हाला भवितव्य आहे, पुढे भविष्य आहे, आणि एक नेता म्हणून तुम्ही आणखीन पुढे काम तुम्हाला खूप शिल्लक आहे. अशा वेळेला तुम्हाला असं वाटतं का की आत्ताची जी राजकीय परिस्थिती आहे ही राजकीय परिस्थिती आणखीन वेगळ्या अर्थाने स्थिर होईल येणाऱ्या निवडणुकीनंतर? स्थिर व्हायला लागलेली आहे. मला वाटतं ज्या प्रकारे कामं केलेली आहेत, आणि ह्या विधानसभेमध्ये, या विधानसभेनंतर आपल्याला ते चित्र जे आहे ते स्पष्ट दिसेल की लोकसभेमध्ये लोकांना वाटत होतं की काय होईल,
शिवसेनेचं काय होईल, किती सीट्स मिळतील, किती सीट निवडून येतील. पण सगळ्यांना चुकीचं ठरवत 7 जागा ज्या आहेत त्या आम्ही जिंकल्या. आणि आता आम्हाला पूर्ण विश्वास आहे की एक स्टेबल गव्हर्नमेंट जे आहे हे या निवडणुकीनंतर एनडीएचं येईल, महायुतीचं येईल. तुम्हाला वाटतं स्टेबल गव्हर्नमेंट? कारण 100% ज्या पद्धतीनं सगळे सर्वे येत आहेत, महायुतीचं जे सरकार आहे, महायुतीचे जे सरकार आहे, बघा सर्वे तर सगळीकडे करतात लोक, सर्वे भरपूर चुकतात पण आम्हाला जे माहिती आहे ज्या प्रकारे ग्राउंड लेवलवरती काम चालू आहे, ग्राउंड लेवलवरती जी रियालिटी आहे, आज ही लाडकी बहीण योजना असेल, युवा कार्य प्रशिक्षण योजना असेल, हे मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चरचं डेव्हलपमेंट असेल, समृद्धी महामार्ग असेल, MTH असेल, एवढी कामं जी आहेत, वयोश्री योजना असेल, सगळ्या घटकांना न्याय देण्याचं काम, शेतकऱ्यांना जे आहे 7.5 HP मोटर वीज बिल मोफत दिली, सगळ्यात जास्त जे आत्ताच कालच अमित शहाजी आले होते, त्यांनी 1400 कोटीचं पॅकेज जाहीर केलं. तर ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक घटकाला न्याय कसा मिळेल याच्यासाठी प्रत्येक घटकाला जो आहे न्याय देण्याचं काम ह्या सरकारने आमच्या केलेलं आहे. नाहीतर 2.5 वर्षाच्या अगोदरचं बघा, लोकांना फक्त आश्वासनं दिली, लोकांना कधी पूर्तता नाही केली आश्वासनाची पूर्तता आम्ही केली. आम्ही लोकांना, शेतकऱ्यांना जो आहे तो न्याय दिला, शेतकऱ्यांना त्यांचा जो मोबदला होता तो मोबदला आम्ही दिला. NDRFचे नियम जे आहेत ते आम्ही बदलले आणि लोकांना मोबदला दिला. तर मला वाटतं एवढी सगळी कामं, आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे रोज जे आहे हे घरात बसून नाही कारभार करत आहे, हे जे आहे ते फील्डवरती तुमचा उतरून. रोख उद्धव ठाकरेंवरती आहे. बघा, मला वाटतं तुम्ही पण समजदार आहे, सगळी समजदार आहे तुमचा जनता. रोख असं मी म्हणतोय. तेच बोलतो मी, समजने वाले को इशारा काफी आहे. घरात बसून जो आहे तो कारभार पण होत त्या नाही. काळात- त्याच्यासाठी ग्राउंड रियालिटी मंदारजी आपल्याला कळावी लागते, आणि जो तळागाळातून आलेला असतो, त्यांची दुःख जाणतो, तोच जो आहे हा त्यांना न्याय देऊ शकतो. ते आज मुख्यमंत्री महोदय करतायत. एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे, तो सगळ्यात कठीण आहे श्रीकांतजी. त्याचं कारण असं आहे की त्याच्यात राजकारण आहे, त्याच्यामध्ये भावना आहेत, त्याच्यामध्ये एक प्रकारचं गेल्या काही काळातलं चित्रविचित्र पद्धतीनं चाललेलं राजकारण आहे. आणि अशा वेळेला तुम्हाला असं वाटतं का की शिवसेना पक्ष म्हणून जी धुरा आता तुम्ही वाहताय, ज्या पद्धतीनं शिवसेना पक्ष तुम्ही पुढे घेऊन चाललाय, हे सगळं जे गणित उभं राहिलं गेल्या काही काळामध्ये, हे त्या शिवसेना पक्षाचं म्हणून तत्कालीन आणि आत्ताच्या सुद्धा त्यावेळेला जी माणसं होती त्यांच्यामधलं हे सगळं टाळता आलं असं तुम्हाला वाटतं? बघा, शिवसेना पक्ष पुढे घेऊन जाण्याचं काम, बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम, हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सक्षमरित्या करतायत. जर आम्ही चुकीचं केलं असतं तर लोकांनी लोकसभेमध्ये जे आहे ते आम्हाला 7 जागा निवडून दिल्या नसत्या. हजारो, लाखो, करोडो कार्यकर्ते जे आहेत ते शिंदे साहेबांबरोबर जोडले गेले नसते. आमदार, खासदार, मंत्री जे आहेत ते सगळं सोडून जे आहे ते शिंदे साहेबांबरोबर उभे राहिले नसते. आणि लोकसभेमध्ये तर लोक खूप काही बोलत होते, पण आता तुमचे सर्वे आहेत, तुमचं सगळं आहे, तुम्हीच आता आम्हाला सांगा की कशा प्रकारे जे आहे शिंदे साहेबांचा स्ट्राईक रेट पण आमच्या पक्षाचा सगळ्यात चांगला आहे. आणि मला वाटतं बघा, पक्ष म्हणून बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की जर माझ्या पक्षाचे काँग्रेस होत असेल तर माझा पक्ष बंद करेल. आज काय परिस्थिती होते, आज काँग्रेसच्या वोट बँकवरती तर निवडून येत आहेत, काँग्रेसच्या वोट बँकमुळे तर वाचले मुंबईमध्ये. आज जर आकडा काढला, काल कोणीतरी प्रसारित केला होता की कशा प्रकारे जे आहे हे वोट जिहाद झालंय. मलाही लोकांना सांगायचं की कशा प्रकारे कोणाच्या वोट बँकवरती जे आहे आज सर्वायवल आहे, डिपेंडन्सी आहे पूर्णपणे. आज जे विचार बाळासाहेबांनी पेरले प्रत्येक शिवसैनिकाच्या, ते विचार कुठे गेले? आज हिंदुत्व पूर्णपणे सोडून दिलेलं आहे, बाळासाहेबांचे विचार पूर्णपणे सोडून दिलेले आहे. ते जे आहे ते आता विधानसभेमध्ये त्याचे उत्तर जे आहे मला वाटतं लोक देतील. आणि तुम्ही काढा ना, आकडे काढा. मी फक्त बोलायला बोलत नाहीये, आकडे काढा तुम्ही. लोकसभेमध्ये ह्यांना कुठून लीड मिळाला, तो कुठून यांना कशामुळे, कुठल्या वोटमुळे जे आहे ते निवडून आले, हे सगळं काढा तुम्ही. आणि सगळीकडून काढा, पूर्ण महाराष्ट्रामधून काढा. जर तसं झालं नसतं, कारण की मराठी माणूस जो आहे शिवसेनेच्या मागे उभा राहणारा माणूस हा खऱ्या शिवसेनेच्या मागे, बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या मागे खंबीरपणे उभा राहिला, म्हणून आम्ही 7 जागा जिंकलो. येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त जागा ज्या आहेत, हा स्ट्राईक रेट जो आहे हा शिवसेनेचा जास्त असेल. मला वाटतं जेव्हा माणूस विचार विसरतो, आयडिओलॉजीज बरोबर कॉम्प्रोमाइज करतो, इतिहास आहे, लोक त्याला ठेवत नाही. पण या प्रश्नाबरोबर एक शेवटचा प्रश्न पुन्हा जो राहिलाय माझा विचारायचा, तो हाच आहे की महायुती म्हणून जो ताणतणाव आताच्या या सीट शेअरिंगमध्ये असेल, शेवटपर्यंत या ज्यावेळेला तुमच्या काय म्हणतात त्याला जागा वाटपाच्या
रस्सीखेच सुरू असेल. नाही, जागा वाटप होऊन जाईल मला वाटतं. आता जागेचं किती दिवस लागतील तुम्ही जागेचं जाहीर ताणतणाव करायला? नाहीये मला वाटतं. आता उद्यापासून नवरात्री सुरू मला होईल. माहिती आहे तुमच्याकडे लिस्ट असते आणि बाकी सगळं कंट्रोल तुम्ही मागे तुमचाच नाही असतो. नाही, माझा काही कंट्रोल नाही. लिस्ट आहे. आता नवरात्री सुरू होतील. चांगल्या काळामध्ये जे आहे ते मला वाटतं डिक्लेरेशन महायुतीच्या उमेदवारांचं नक्की होईल, कोण किती जागा लढेल. आणि मला वाटतं हे जागेंचं रस्सीखेच नाही. शिवसेनेला किती जागा मिळतील? कारण 150 जागांच्या खाली माझ्याकडे- भाजप म्हटलं 150च्या खाली आम्ही येणार नाही. माझ्याकडे ऑथॉरिटी ती नाहीये आकडा सांगायची. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की तिन्ही पक्ष जे आहे हे चांगल्या प्रकारे त्यांना जागा मिळतील, चांगल्या प्रकारे ही निवडणूक जी आहे ती लढतील. इथे जागेचा कुठलाही खेचाखेची नाहीये. इथे अंडरस्टँडिंगमध्ये हे तिन्ही पक्षांचे नेते जे आहेत, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, यांच्यामध्ये चांगल्या प्रकारे समन्वय आहे. चांगल्या प्रकारे त्यांच्या लेवलवरती चर्चा जी आहे सुरू आहे. लवकरच तुम्हाला गोड बातमी जी आहे ही मिळेल की महायुतीच्या मध्ये कशा प्रकारे जे आहे सीट डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. मुख्यमंत्री पदाचा चेहरा महायुती जाहीर करणार आहे. आता तुम्ही चुकीच्या माणसाला विचारताय हो. मी साधा कार्यकर्ता आहे. मला वाटतं हा प्रश्न जो आहे जर आज मुख्यमंत्री मोदी आले असते तर तुम्ही त्यांना विचारू शकला असतात. पण तुमची इच्छा आहे एवढंच का? सांगू तुमची एवढंच इच्छा आहे. सांगू एक कार्यकर्ता म्हणून तुमची इच्छा आहे का? बघा, प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतो आपला नेता जो आहे हा सर्वोच्च पदावरती पोहोचला पाहिजे. मी तर कार्यकर्ता पण आहे आणि मी मुलगा पण आहे. अतिशय मनमोकळी चर्चा केलेली आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आपल्यासोबत आणि अर्थातच खूप सावधपणे प्रतिक्रिया दिल्यात. त्याचं कारण जे राजकारण आता समोर आपल्या दिसतंय ते राजकारण सुद्धा तितकंच सावध पद्धतीनं चालू आहे. महाराष्ट्राचं राजकारण येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये आपल्याला स्पष्ट होईल. पण त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की अजेंडा महाराष्ट्र हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. प्रत्येक राजकीय पक्षांनी जसं आज त्यांच्या प्रतिनिधींनी सगळ्या त्यांची मतं व्यक्त केली तेवढीच दिलदारपणे मतं ही डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आपल्याकडे व्यक्त केलेली आहेत आणि त्यांचा अजेंडा महाराष्ट्र काय आहे तो त्यांनी आपल्यासमोर सांगितलेला आहे. धन्यवाद, शुभेच्छा. धन्यवाद मंदारजी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. शेवटचं आणि अतिशय दमदार असं हे सेशन. मी मान्यवरांना विनंती करते त्यांनी स्टेजवरच थांबावं आणि न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे यांनाच